शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। 90 उमेदवारांची कोट्यवधींची फसवणूक करणारा गुन्हेगार जेरबंद। नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 90 उमेदवारांकडून तब्बल 1,40,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या वैभव पोळ या पांढरपेशा गुन्हेगारास गुंडांविरोधी पथकाने श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून अटक केली। फिर्यादी कुणाल भदाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून कविता भदाने व वैभव पोळ यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। या आरोपींनी शिवांजली सोल्युशन्स नाशिकच्या माध्यमातून विविध पदांवरील नोकऱ्यांचे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली होती। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडांविरोधी पथकाने शोध मोहीम राबवली। प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने श्रीवर्धन येथे सापळा रचून आरोपीला नवमी रिसॉर्ट येथून ताब्यात घेतले। त्याच्याकडून 22,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। दिनांक 29/5/2025 रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भदाने यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याची फिर्याद दिली की त्यांची व एकूण 90 उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे 90 उमेदवारांकडून जवळजवळ 1,40,00,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय CP सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवावा। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजय पोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती तात्काळ आम्ही माननीय DCP क्राईम श्री बचाव सर, माननीय झोन 1 श्री किरणकुमार चव्हाण सर व माननीय श्री ECP क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले। दिनांक 8/7/2025 रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती। त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट, हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठेही मिळून आला नाही, परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो। या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टा गाडी मिळून आली। त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजय पोळ वय 49 वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला। त्याच्याकडून एक मोबाईल, विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण 22,20,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। न्यूज टुडे नाशिक।